चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवनवना माझी. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. कलावज्ञ जीव उद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम. खलानीशवादापणोदार्ह दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान दिवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्र जननी दिवाची, हे सारस्वताची झाड. तुम्हीच लाविली जी बहुगोड, तरी अवधानी अमृते वाढ
शिंपुणिजिजे संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं वृत्यार्थिहं प्रणतपादभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं भागवनी देह ठेविला पायी चरणावरी डोई तुणची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारो सेवेमधी जमाधरा कृपा करा शेवटी ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी विठ्ठल धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा एक अतिशय उत्कृष्ट आणि अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संसारी जीवाला संसाराला आल्यानंतर त्यानं त्याचं संसारी जीवन जगत असताना कोणती नीती वापरावी त्याचं मार्गदर्शन या अभंगातून करतात. विठ्ठला विठ्ठला किम निमित्त सेवा हे आपणा सर्वांना विदित आहे, पण तरीही वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं सांगायचं ठरलं तर हा आपला वास्तुशांतीचा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि आज त्याच्यातील कीर्तनाची सेवा ही माझ्यासारख्या सामान्य वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेली आहे. आणि ही सेवा म्हणजे काही सामान्य नाही. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील प्रत्येक मोलाच्या कार्याला ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे असे आदरणीय परमपूज्य श्री पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष श्री हबप विलासराव तात्या बालवडकर यांच्याकडून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि ही सेवा म्हणजे वास्तुशांतीनिमित्त सेवा आहे. आदरणीय परमपूज्य श्री दत्तात्रय गोविंद राक्षे पाटील, सौ सुवर्णा दत्तात्रय राक्षे पाटील आणि कुमार गौरव दत्तात्रय राक्षे पाटील
या सर्वांच्या वतीनं ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तसं पाहिलं तर अभंग खूप मोठा आहे आणि बुवा खूप छोटा आहे, पण तरीही मी माझ्या अल्प वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं प्रयत्न करणार आहे. आणि सेवेकरिता सुद्धा खूप मोठी मोठी माणसं उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य मोहन महाराज वारकरी शिक्षण मोहन महाराज शिंदे रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, त्यांच्या संस्थेतील खूप सुंदर अशी विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. आणि आळंदीहून आमच्या सोबत आलेली सर्वच महाराज मंडळी, आदरणीय परमपूज्य संगीत विशारद श्री ओंकार महाराज जगताप असतील, आदरणीय परमपूज्य एक वारकरी व्यक्तिमत्व शिवाजीराव बिराजदार महाराज असतील, भरत महाराज आवटी असतील, प्रल्हाद महाराज शास्त्री असतील, एक अतिशय उत्कृष्ट मृदंगाचार्य आणि स्वभावाने गोड असणारे आमचे आदरणीय परमपूज्य मुरलीदादा गावडे, एक उत्कृष्ट कीर्तनकार तथा मृदंगाचार्य श्री रवी महाराज कुमकर, विशाल महाराज जाधव असतील, आमचे नितीन महाराज सतवडकर असतील, खूप मोठे कीर्तनकार आहेत ते, आमचे आदरणीय परमपूज्य मृदंगाचार्य अमर महाराज खेसे आणि ओंकार महाराज शिंदे, आणि आपण सर्व मायबाप श्रोते आपल्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे वंदन करतो. आणि ज्याप्रमाणे मला ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंग परमात्मा सद्गुरू जोग महाराज मला ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्राप्त होतो. मस्तक माझा पायावरी माझा पायावरी या वारकरी संतांच्या. तसं पाहिलं तर एवढ्या सुज्ञ मंडळीमध्ये कीर्तन करावं इतका माझा अधिकार नाही. का म्हणाल तर तसं पाहिलं तर माझ्याकडे ज्ञान ध्यान जप तप योग्यता अधिकार पात्रता अशा प्रकारचं काहीही नाही. मग एखादा उठून उभं राहील आणि म्हणेल महाराज कशाला कीर्तनाला उभं राहिला, सध्या काय महाराष्ट्रात कमी कीर्तनकार आहेत का? तर ज्ञानोबारायांच्या ओळीप्रमाणे ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करून माऊली झिजीवी. नाही तर ज्ञानोबाराय याही पुढे जाऊन बोलतात आणि ज्ञानोबाराय बोलतात की लेकरू वेड वाकड जरी बोलू लागलं तरी माय बापाला मात्र कौतुक वाटत असतं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सुंदर असं कथन करतात आणि ज्ञानोबाराय बोलतात, जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य जरी बोले बोवडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोषाथी. किंबहुना ज्ञानोबारायच बोलतात अशातला भाग नाही
तर आमच्या तुकोबारायांचे देखील तेच उद्गार आहेत. तुकोबाराय सुद्धा बोलतात की वेडे वाकुडे हे लेकुराचे बोल करी ती नवल मायबाप. आणि आपण जो नेहमी अभंग म्हणत असतो, पांडुरंगा करू प्रथम नमन, हा जो 100 चरणाचा अभंग आहे, यामध्ये सुद्धा एक आपल्याला असं चरण पाहायला सापडतं की मायबापा पुढे बाळक बोबडे करोनी वाकडे मुख जैसे, या न्यायाप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न. विठ्ठल अभंग जो निवडला तो अतिशय उत्कृष्ट आहे. जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज या संसारामध्ये जन्माला आलेल्या जीवाला संसार करत असताना या संसारामध्ये कसं राहावं अशी एक उत्कृष्ट नीती सांगतात, किंबहुना खूप मोलाचं मार्गदर्शन करतात. विठ्ठला विठ्ठला पहिली गोष्ट म्हणजे वास्तुशांती करायची कशा करता, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. वास्तुशांती करायची कशा करता, तर आपण ज्या जागेवरती वास्तू उभारणार आहोत ती जागा दोषमुक्त आहे किंवा दोषयुक्त आहे याची बांधणाऱ्याला कल्पना नसल्यामुळे त्या जागी यज्ञ याग हवन आणि नामसंकीर्तन करण्याचा एक आपल्या पूर्वसुरूंनी घालून दिलेला एक नियम. का मग त्याकरता कीर्तनच का करायचं, त्याकरता नामस्मरणच का करायचं, तर या जगाच्या पाठीवरती, मी काय बोलतोय तर या जगाच्या पाठीवरती एकच साधन असं आहे की जे साधन सर्व दोषाचं निर्मूलन करू शकतं आणि त्याला नाम संकीर्तन असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला जगामध्ये असा दोष नाही किंबहुना एवढं पाप नाही जे नाम संकीर्तनानं जात नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे महिन्याभराची जन्मांतराची पाप जर कशाला जळू शकतात असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं एकच उत्तर आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. यामुळं होईल काय तर जळतील पापे जन्मांतरे. विठ्ठला विठ्ठला किंबहुना ज्ञानोबारायांची अतिशय सुंदर ओवी आहे. यमू म्हणे कवना ते दमावे, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. विठ्ठला विठ्ठला हो, तसे तर शास्त्रकारांनी 3 दोष सांगितले आणि 3 महात्म्य सांगितले. एक म्हणजे अन्न दोष, अन्न महात्म्य. दुसरं म्हणजे भूमी दोष, भूमी महात्म्य. आणि तिसरं म्हणजे संग दोष, संग महात्म्य. विठ्ठला विठ्ठला हो, या जगामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत.
अन्नाचे दोष आहेत, अन्नाचे दोष. मोठमोठी माणसं अन्नाच्या प्रभावामुळं आपल्या सत्शील कार्यापासून परावृत्त झाली महाराज. अहो तुम्हा सामान्य माणसाचं उदाहरण काय सांगावं, मोठमोठ्यांची उदाहरण पुराणामध्ये आहे. तसं तर अन्न हे दोषयुक्तही आहे का, तर तसं तर शास्त्रकार सांगतात की 4 जणांचं अन्न खाऊ नये. 4 जणांचं अन्न खाऊ नये. एक म्हणजे राजाचं अन्न खाऊ नये, दुसरं म्हणजे वेश्येचं अन्न खाऊ नये, तिसरं म्हणजे भिकाऱ्याचं अन्न खाऊ नये, आणि चौथं म्हणजे दुर्जनाचं अन्न खाऊ नये. विठ्ठला विठ्ठला. हो का, तर अन्नाचे दोष सांगितलेले आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि निरोप पाठवला की पांडवांना एकदा माझ्या जवळ घेऊन या, मला त्यांना थोडीशी धर्मनीती सांगायची. धर्मनीती सांगायची. पांडवांना बोलवलं. 5ही पांडव आणि द्रौपदी आले. त्यावेळेला युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्यकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्त प्राप्नुयुर्मानवास को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन् मुञ्चते जंतुर्जन्म संसार बंधनात. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणले, धर्मा माझ्या जवळ ये, मला तुला काही धर्मनीतीचा उपदेश करायचा. असं बोलले आणि द्रौपदी खळखळून हसली. द्रौपदी हसली आणि भीष्माचार्यांचं लक्ष द्रौपदीकडे गेलं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांवरती खूप मोठी बंधन आहेत. त्यावेळेला भीष्माचार्यांनी विचारलं, द्रौपदी अगं हस, मोठ्या माणसामध्ये हसणं बरोबर नाही, हे तुझ्या कुलाचाराला अशोभनीय आहे. सध्याचा विचार नको करायला, हे तुझ्या कुलाचाराला अशोभनीय. ती म्हणली, महाराज अहो काय अशोभनीय, ज्या वेळेला भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तुमचा धर्मनीतीचा उपदेश कुठे गेला होता. आज निघालात आपण धर्मनीती सांगायला. त्यावेळेला भीष्माचार्य अश्रूंनी गडबडले आणि म्हणाले, अगं द्रौपदी मला खूप वाटत होतं की सभेमध्ये उठावं आणि जोरात म्हणावं, दुर्योधना अरे सोड. त्या द्रौपदीला वाटत होतं, पण काय करू, त्या दुर्योधनाच्या अन्नाचा परिणाम माझ्यावरती झाला होता. विठ्ठला बरं, मग हा झाला अन्नदोष. आता अन्नाचं महात्म्य काय, तर भीष्माचार्यांचंच उदाहरण. मग महाराज जर त्यावेळेला तुम्ही जर मला त्या संकटातून सोडवू शकत नव्हते तर मग आज धर्मनीती सांगता याचा काय अर्थ. त्यावेळेला भीष्माचार्यांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. भीष्माचार्य म्हणाले, अगं द्रौपदी अर्जुनाचे बाण माझ्या शरीरामध्ये लागले आणि त्या लागलेल्या बाणामुळे माझं संपूर्ण शरीर पवित्र झालं, म्हणून आज मात्र मी तुला धर्मनीती सांगण्याकरता प्रवृत्त झालो. उदाहरण साधारण तुम्हाला सामान्य आपलं व्यवहारातलं उदाहरण सांगतो. एखाद्या वेळेला एखाद्या सामान्य माणसाच्या वारकऱ्याच्या घरचं जेव्हा तुम्ही वारकऱ्याच्या घरचं, महाराज त्या दिवशी तुम्हाला जर नाही ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली तर आयुष्यात कीर्तन करणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्याचा आणि परमार्थाचा काहीच संबंध नाही, किंबहुना ज्याचं संपूर्ण आयुष्य पापच पाप करण्यात गेले, अशा माणसाच्या घरचं खा. तुम्ही जर नाही माळ काढली तर आलेलं पाकिट तुम्हालाच. विठ्ठला विठ्ठला.
स्वतःच्या बुद्धीचं नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. अन्न दोष अन्न महात्म्य, भूमी दोष भूमी महात्म्य. भूमीचं सुद्धा महात्म्य असतं महाराज. काय ओंकार महाराज, शिवरंजनी म्हणा, मारुबी हाक म्हणा, नाड भैरव म्हणा, काही काही जागेवरती रंगदेवताच नसते. किंबहुना काही काही वेळेला काही काही जागा अशा असतात, ते मला कळत नाही त्यातलं फारसं, पण झप ताल वाजवा नाही तर कोणताही ताल वाजवा, वातावरणच होत नाही. काही काही जागांचा दोष असतो. किंबहुना तुम्हा सामान्य माणसाचं सोडा, लक्ष्मणानं माती घेतली एका ठिकाणची. त्यावेळेला रामायणामध्ये असा उल्लेख आहे की लक्ष्मणाच्या मनात विचार आला, काय गरज आहे मला काय गरज आहे, वनवास रामाला आहे, मला वनवासाला येण्याची काय गरज आहे. त्यावेळेला रामप्रभू म्हणले तू पहिल्यांदा स्नान करून घे. त्यावेळेला मग लक्ष्मणाला पश्चाताप वगैरे झाला, तो विषय वेगळा आहे. पण काही काही भूमीचं महात्म्य असतं आणि काही काही भूमीचा दोष असतो. किंबहुना आपण सर्वच वारकरी संप्रदायातील खूप मोठी माणसं आहात, त्यामुळे खूप धाडसानं बोलतोय. काही काही जागी गेल्यानंतर माणसाला परमार्थ करण्याची इच्छा होत असते आणि काही काही जागी गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये अनंत प्रकारचा गोंधळ उठत असते. काय काही माणसं पाहिले की माणसाची वृत्ती ही भगवत सन्मुख आणि विषय विन्मुख होत असते, आणि काही काही माणसं पाहिली की माणसाची वृत्ती ही भगवत विन्मुख आणि विषय सन्मुख होत असते. विठ्ठला विठ्ठला. भूमीचं महात्म्य काय सांगावं. आपण त्या दोनही संतांचं खूप आदरानं नाव घेतो, ज्ञानोबा तुकाराम. देहूला जा, आळंदीला जा, देहूला जा, दर्शन घेतलं की बसावंच वाटत नाही, थांबावंच वाटत नाही. का? महाराजच थांबले नाही. आणि आळंदीला जा, दर्शन करा, 2 मिनिटं बसावंच वाटतं. शेजारता म्हणतो अहो चला आपल्याला खूप लांब जायचं, अहो बसा. का? ज्ञानोबा रायच समाधीत बसले. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ, समाधी हृदयी धरून या ध्यान बाबा बाळ, धरून या ध्यान बाबा बाळ, ध्यान बाबा बाळ, बैलाला निर्वाण बाबा बाळ, निर्वाण बाबा बाळ, बैलाला निर्वाण बाबा बाळ, कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू, कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा ज्ञानदेवी घेतली दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. आज सुद्धा ज्ञानोबा राय समाधीमध्ये भजन करतात. मग एखादं उठून उभं राहिलं आणि म्हणेल महाराज आम्हाला का दिसत नाहीत, तर आपली योग्यताच तेवढी आहे. म्हणून भूमी दोष भूमी महात्म्य, संग दोष संग महात्म्य. हो, संगतीचे सुद्धा खूप मोठे दोष असतात. अगदी तुकोबाराय म्हणतात
जर चोराच्या संगतीत जर तुम्ही गेले तर तुम्हाला भजन करण्याची इच्छा होईल. बरोबर हा होईल का? चोरापाशी बैसल्यानंतर तुम्हाला कशाची बुद्धी होईल? चोरापाशी बैसता तैसीच होय. चोरापाशी बैसता तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोरापाशी बसल्यानंतर तशीच बुद्धी होते. तसं तर संगतीचा खूप मोठा विचार आहे, तो करण्याचं काही कारण नाही. थोडंफार अभंगाचंही चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं आमचं कीर्तन करायचं ठरलंय, अभंग सुटावाच असं काही ठरलं नाही. अन्यथा सध्याच्या कीर्तनकाराची तरी काय गत असते. ते अभंगाच्या इतकं वर बोलतात की ते अभंगावरच येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. हो, संग दोष संग महात्म्य. काही माणसाच्या संगतीमध्ये गेलं की माणसाला परमार्थ करण्याची बुद्धी होत असते. म्हणून महाराज म्हणतात, संगे संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत संत संगदी. संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. म्हणून महाराज संतांच्या संगतीची वारंवार इच्छा करत असतात. पण व्यवहारातला जर विचार केला तर व्यवहारामध्ये 3 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. शरीरामध्ये पित्त महत्त्वाचं आहे, परमार्थामध्ये चित्त महत्त्वाचं आहे आणि संसारामध्ये वित्त महत्त्वाचं. शरीरामध्ये पित्त महत्त्वाचे. शरीरातलं जर पित्त जर कमी जास्त झालं तर ती कोणती गोळी असते ती घ्यावी लागते. आता मला काय फार अभ्यास नाही, काय ओमी, तर मला पित्तच नाही, तुम्हाला असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे. विठ्ठला किंबहुना पित्ताच्या गोळ्या घ्याव्या लागतात. परमार्थामध्ये चित्त खूप महत्वाचं आहे. चित्त खूप महत्वाचं आहे. परमार्थामध्ये जर आपलं चित्त जर बाजूला गेलं किंबहुना परमार्थामध्ये जर चित्तच जाग्यावरती नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जे चित्त
नामावरती नाही ते व्यर्थ, जे चित्त नामावरती आहे ते सफल. विठ्ठला विठ्ठला. कल्पना करा, कीर्तनाला निघाले घरचे सगळे, कीर्तनाला आले आणि कीर्तनात येऊन बसले आणि कीर्तनात बसल्यानंतर मनात विचार आला, कुलूप लावलं होतं का नाही, कुलूप लावलं होतं का नाही. शरीर कीर्तनात असतं, मात्र चित्त मात्र त्या कुलपाला झटके देत असतं. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून महाराज म्हणतात परमार्थामध्ये प्राधान्य कशाला असेल तर चित्ताला. महाराज म्हणतात बस सगळं केलं आणि चित्तच नसेल तर फार अवघड. आणि सगळं झालं, महाराजांचं प्रमाण आहे, थोडे आहे थोडे आहे, चित्त साह्य झालिया. परमार्थ फार नाही, फक्त चित्तानं सहकार्य केलं पाहिजे. पण दुर्दैव खूप मोठे, तुम्हा सामान्य माणसाचं सोडा, मोठ्या मोठ्यांचं चित्त जाग्यावरती राहत नाही. विढला विढला. बरं महाराज, आमच्या लक्षात आलं परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे, शरीरामध्ये पित्त महत्वाचं आहे, पण संसारामध्ये धन सुद्धा खूप महत्वाचं आहे, वित्त सुद्धा खूप महत्वाचं. का? संसारामध्ये तुमच्या जवळ जर पैसा असेल तरच तुम्हाला किंमत आहे. जर तुमच्या जवळ जर पैसा नसेल तर तुम्ही या संसाराच्या बाजारामध्ये शून्य आहात. विठ्ठला. बरं महाराज, मग आम्ही तर या संसाराला आलो, मग वित्त जर महत्वाचं आहे ना, मग ते कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे. मग नेमकं महाराज म्हणतात धन कमवलं पाहिजे, पण धन कसंही कमवू नका. मग मी सांगतो तसं कमवा. हेच महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तुम्हाला धनच
कमवायचं असेल तर ते कसंही कमवू नका, जोडून या धन. धन जोडायचंच तर उत्तम व्यवहार करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. किंबहुना अन्य मार्गानं आलेलं धन हे जास्त दिवस टिकत नसतं. मला पापाची लक्ष्मी कधी धोका देत नाही. बरोबर ना? जाग्यावर आहेत का बघतो तुम्ही सगळे? नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही आणि पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात व्यवहारामध्ये धनाला खूपच महत्व आहे. खूपच महत्व. का? मी नेहमी सांगत असतो, मला शोभत नाही, मी कधी सांगत नाही, पण एखाद्या वेळेला मात्र सांगतो. व्यवहारातला विचार करा तुम्ही तात्या, आबा. ज्या व्यक्तीचा आणि आपला काहीच संबंध नाही, किंबहुना व्यवहारामध्ये आपल्याजवळ ज्या वेळेला पैसे नसतात ना त्यावेळेला खूप अवघड दिवस असतात महाराज. खूप अवघड दिवस असतात. गरिबी खूप वाईट असते. कल्पना करा, ज्या वेळेला आपल्या जवळ पैसे नसतात त्या वेळेला आपले आणि ज्याचे घनिष्ठ संबंध असतात ती माणसं म्हणतात आमचा आणि त्याचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध. पण याच्या उलट ज्या वेळेला आपल्या जवळ पैसे असतात त्या वेळेला आपला आणि ज्याचा काहीच संबंध नसतो अशी माणसं म्हणतात तो माणूस आमच्या खूप जवळचा आहे. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं. पराये भी अपने हो जाते हैं जब पैसे पास होते हैं. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात या जगामध्ये एकालाच मान आहे, धनवंताला. सर्व मान्यता आहे जगी. किंबहुना पैशाहून सुद्धा माणसाचं नाव ठरल्या जाते, इतकं पैशात सामर्थ्य. काय सांगू तुम्हाला? गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात सांगत असतात, परशा परशु परसराम पैसा तेरे तीन नाम. हो, एकदम गरीब आहे त्याला लोक म्हणतात परशा चल ऊस तोडायला, थोडा बरा आहे. परशु चल पुण्याला फिरायला. आणि एकदम मोठा माणूस आहे परसराम पाटील, फॉर्च्युनर पाठवतो नातवारच्या बारशाला या. का? परशा परशु परसराम पैसा तेरे तीन नाम. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात व्यवहारामध्ये तुम्हाला धनाची खूपच आवश्यकता आहे, तर अन्य मार्गानं धन कमवू नका. किंबहुना अन्य मार्गानं धन आलेलं हे अन्यच मार्गानं जात असतं. हो, काय आहे, नीतीनं कमवलेलं धन हे नारळातल्या पाण्यासारखं असतं.
आणि अनितीनं कमवलेलं धन हे कवटासारखं असतं. हत्ती कौट खातो आणि उद्या तशाचा तशाला न फुटता तो बाहेर पडतो, तसाच एकदम पूर्ण जशाला तसा. पण तुम्ही जर तो फोडून पाहिला तर आतमध्ये काही नसतं, तसंच असतं. काहीचं कसं येतं हे कळत नाही आणि कसं जातं हे कळत असं. त्यामुळं कमवायचंच असेल किंबहुना काही लोकांचा विचार करा ना, सासूचं येतं, सासऱ्याचं येतं, चुलत्यांचं येतं आणि घरात एकटाच असतो, सगळ्यांचं येतं. पण महाराज म्हणतात हे असं जरी असलं तरी हे धन फक्त 10 वर्ष टिकतं, भागवतकार सांगतात. आणि 10 वर्षाच्या नंतर ते हळूहळू अन्य मार्गाने ते धन नष्ट होत असतं. विठ्ठला विठ्ठला. आमच्या तिकडे एक माणूस होता तात्या, आमच्या तिकडे माणूस, लाखाचा कोटीचा हिशोब सोडा, अब्जोधीश मनुष्य, अब्जोधीश. आम्ही वसमतला शिकायला होतो त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे कधीतरी आपलं एखाद्या वेळेला जाण्याचा प्रसंग यायचा. अब्जोधीश मनुष्य, अब्जोधीश एवढा मोठा की किंबहुना एखादा तालुका घेईल इतका श्रीमंत माणूस, इतका श्रीमंत. पण करता काय, प्रारब्ध कधी माती खायला जाईल सांगता येत नाही. इतके वाईट दिवस आले, इतकी वाईट वेळ आली, आज त्या माणसाची भाकरी खाण्याची सोय नाही, स्वतःच्या मुलीकडे राहतो. विठ्ठला. प्रारब्धाची गती न कळे विचित्र, आहे हाती सूत्र विठोबाच्या. धनवंत एक बहिर टांधळे, शुभ्र कुष्ठ काळे भोग. मग तुम्ही धन जर कमवलं तर ते तुमच्याच जवळ ठेवू नका, उदार अंतःकरणानं सत्कार्यामध्ये ते खर्च करा. दान सुद्धा कुणालाही देऊ नये. हो, तुम्ही जर एखाद्या गैरवर्तन करणाऱ्या माणसाला जर दान दिलं तात्या, तर त्याचं निम्म पाप आपल्याला भोगायला लागतं. विठ्ठला दात्यानी मागत्याशी, धर्मनीती तरी बोलिली ऐशी, यथानुशक्ती ठाकील तैशी, बाधी दोघाशी विन्मुखता. पात्रेचे तद्दानम सात्विकम श्रुतम. देश काळ हे बघून माणसानं दान केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात उदास विचारे वेच कर. उदार अंतःकरणानं तुम्ही त्या धनाचा वेच तुमच्या सत्कार्यामध्ये करा. उदास का, तर उदास म्हणजे, उदास कधी असतो मनुष्य, तर एक म्हणजे असंबंध असेल तर उदास, आणि दुसरं म्हणजे मिथ्यात्व ज्या वेळेला येतं त्यावेळेला उदास. म्हणजे आपला आणि ज्याचा काहीच संबंध नसतो त्यावेळेला उदासीनता येते. कल्पना करा, एक मनुष्य पेपर वाचत होता. अहो काय दुर्दैवी घटना घडली हो, घाटामध्ये 40 लोक जखमी आहेत आणि 20 लोक मृत्यू पावले. जाऊ दे, दररोज कितीतरी मरत असतात, जाऊ दे, काय त्याला एवढं. 150 कोटीच्या जवळजवळ लोकसंख्या जायला लागली भारताची, मरू दे, काय अडचण नाही. अहो नाही हो, खूप वाईट झालं, इतके जण मेले. अहो पेपर तर बघा. तो मनुष्य म्हणला काय पेपर वाचायचा आहे. नाही, पण आज तुम्ही पेपर वाचा. त्यानं पेपर पाहिला तर स्वतःचा जावयाचा सुद्धा त्यामध्ये नंबर होता. चहाचा कप जाग्यावरती खाली पडला. मग का आता काय झालं, 150 कोटीच्या जवळजवळ लोकसंख्या चालली, मरू दे, मेलं तर काय चाललं. नाही, संबंध आला की दुःख होतं आणि संबंध नसला की मनुष्य उदास असतो. विठ्ठला विठ्ठला. जीवाच्या माणसाला काही झालं की दुःख वाटतं, बाकीचेच काही वाटत नसतं. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, वाटे समाचार घ्यावायस. आणि तात्यांचं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम आहे बरं, खरंच. 8 दिवस झाले
आणि त्यांचा फोन आला नाही असं अजून झालं नाही. विठ्ठला विठ्ठला. किंबहुना आमची काय योग्यता आहे महाराज? आम्ही म्हणजे सामान्य खेड्यातले, सामान्य घरातले, सामान्य कुटुंबातले सामान्य विद्यार्थी. काय संबंध आहे? आणि ही पाहिली तर हिमालयाच्या उंचीची एवढी मोठारी माणसं. पण काय असतं, काय बोलावं असे मी निशब्द या बाबतीमध्ये. विठ्ठला विठ्ठला. आणि त्यांचं सर्वांवरतीच प्रेम आहे आणि वारकरी संप्रदायासाठी सुद्धा खूप मोठी धडपड आहे. किंबहुना उदास विचारे वेच करी. बरं महाराज, जर आम्ही उत्तम व्यवहारानं ते धन जोडलं आणि उदार अंतःकरणानं जर त्याचा वेच केला तर याची फलश्रुती काय? काय जीवाचा नियम आहे, किंबहुना जीवाचा स्वभाव आहे. जीव कोण्याही कार्यामध्ये किंबहुना कोणत्याही कृतीमध्ये विना फलाचा प्रवृत्त होत नाही असं शास्त्रकार सांगतात. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. शास्त्रकार सांगतात शहाण्याचं सोडा. एखाद्या वेड्याला हाक मारली, ए वेड्या इकडे ये, तो तिथूनच विचारतो कशाला? म्हणजे काय तर फलाची अपेक्षा आहे. बरं महाराज, मग असं जर आम्ही आमच्या जीवनात केलं तर आम्हाला फलश्रुती काय? तर तेच महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. जर तुम्ही जर असं वर्तन जर केलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. महाराज म्हणतात तो उत्तम गतीला प्राप्त होईल. तो म्हणजे कोण? तो हे सर्वनाम वापरलं, तो हे सर्वनाम वापरलं. तो म्हणजे कोण?
उदास विचारे वेच करीतो, जोडोन या धन उत्तम व्यवहारे. जो व्यवहारामध्ये उत्तम रीतीनं धन जोडतो आणि उदार अंतःकरणानं तो व्यवहारामध्ये त्याचा वेच करतो, तो उत्तम गती पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. आणि खूप महत्वाची नीती सांगितली हो, खूप महत्वाची. तुकोबारायांचे 400 वर्षानंतरचे शब्द साक्षात खरे. त्यावेळेला तुकोबाराय बोलले की परस्त्रिया सदा बहिणी माया, परोपकारिणीने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि सध्या हे वाक्य मला तर वाटतंय महाराष्ट्रामध्ये चौकात लावायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हो, परोपकारी. महाराज म्हणतात आपलं जीवन हे परोपकारी असावं. किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात थोडा नाही, जास्त नाही, थोडा तरी. तुका म्हणे फार महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. नका घालू दूध दह्यामध्ये सार, नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. मग यामध्ये 2 शब्द का वापरले, फार आणि थोडा. एक तर थोडाच म्हणायला पाहिजे होतं, नाही तर फारच म्हणायला पाहिजे होतं. पण तुकोबारायांची भाषा खूप विलक्षण आहे. थोडा म्हणजे काय, जे काहीच करत नाही त्याच्यापेक्षा थोडा, आणि जे खूप करतात त्यांच्यापेक्षा थोडं, आणि जे काहीच करत नाही त्यांच्यापेक्षा फार. विठ्ठला विठ्ठला परोपकारिणीने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्री ही आपल्याला नेहमी आपल्या मातेप्रमाण बहिणीप्रमाण असावी. परस्त्रिया सदा बहिणी माया तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबारायांकडे ज्या वेळेला माता माऊलीला पाठवण्यात आलं त्यावेळेला तुकोबाराय बोलतात की आम्ही विष्णुदास तैसे न हो. विठ्ठला विठ्ठला पराव्या नारी माऊली समान. महाराज म्हणतात परस्त्री सदा आम्हाला माऊली आहे, पराव्या नारी माऊली समान. बरं महाराज आणखीन काय सांगितलं तर भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. भूतांवरती दया करावी. किंबहुना तुकोबाराय भूतांवरती दया करणं हे सुद्धा एक संतांचं लक्षण सांगतात. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे. भूत दया गाई पशूंचे पालन. भूतांवरती मात्र दया केली पाहिजे. एक सावकार प्रवासाला निघाले आणि प्रवासाला निघाले तर पूर्वीचा काळ धो पाऊस पडायला लागला. खूप पाऊस आला. मग खूप पाऊस आला आणि खूप पाऊस पडल्यानंतर काय झालं ते म्हणले आपण आता आपली गाडी इथं थांबवली पाहिजे. त्यांनी गाडी थांबवली. पूर्वीचा काळ तो प्रवास टांग्याचा प्रवास तो त्यांनी ते थांबवलं आणि ते एका झाडाखाली उभं राहिले. एका झाडाखाली उभं राहिलं तर त्यावेळेला काय झालं होतं तर एका कुत्रीने तिच्या पिलांना प्रसवलं होतं. एका कुत्रीने. आणि तिला खूप भयानक भूक लागली होती. आणि आता त्या सावकारांच्या लक्षात आलं ही हिच्या पिलांना खाऊन टाकते. त्यावेळेला काय केलं सावकार म्हणले आपल्या ज्या काही भाकरी आहेत, ज्या काही दशम्या आहेत त्या आणा आणि त्या लवकर कुत्री पुढं टाका. किंबहुना ती तिच्या पिलांना खाऊ शकते. मग त्या
तो सावकारासोबतचा मनुष्य गेला, त्याने गाडीतल्या त्या भाकरी आणल्या, सर्व त्या कुत्री पुढं टाकल्या आणि ती बिचारी तृप्त झाली. सावकार निघून गेले आणि मग एक त्या गावातला मनुष्य एका ज्योतिष पाहणाराकडे गेला, भविष्य पाहणाराकडे. आणि पूर्वीची माणसं खरंच अचूक भविष्य सांगायची, अचूक पूर्वीची. आताचं काय नाही. आताचे काय, आताचे भविष्य खाणारे हॉटेलमध्ये भजे खातात, तो भाग सोडून द्या. एक तर भविष्य पाहणारा असा सापडला, काय सांगावं तुम्हाला, रवी महाराज. एकाला विचारलं, तुम्ही खूपच अचूक भविष्य सांगता, काय झालं? पूर्ण इतका कडक उन्हाळा, खूप ऊन पडलंय, अगदी खूप ऊन पडलं, इतकं अंगाला खूप घाम येतोय, इतका उन्हाळा. आणि एकाला विचारलं, का हो, पाऊस पडेल का? तो म्हणला, आज 100% पाऊस पडेल. काय म्हणला? 100% पाऊस पडणार. आणि खरंच सांगावं, खरंच त्या दिवशी पाऊस पडला. बरं, आकाशात ढग आले. पुढं मी त्याच्याकडे गेलो, काय आज पाऊस पडेल का? तो म्हणला, महाराज थेंब सुद्धा पडणार नाही. आणि खरंच पडला नाही. मग मी म्हणलं, तुम्ही नेमकं भविष्यशास्त्र शिकले तरी कुठं? हे ॲस्ट्रॉलॉजी जी आहे ना, तुम्ही शिकले तरी कुठं? ते म्हणले, काय म्हणले महाराज, माझ्या घरी टेलिव्हिजन आणि मी आपलं सकाळी बातम्या बघत असतो, हवामान खात्याचा अंदाज. आणि त्याने जर सांगितलं आज पाऊस पडणार आहे, तर मी सांगत असतो आज पडणार नाही. आणि ते जर म्हणले आज पाऊस पडणार आहे, तर मी सांगत असतो पडणार नाही. आणि ते जर म्हणले पडणार नाही, तर मी सांगत असतो बरोबर पडणारा नेमका पडतो. विठ्ठला. आता सध्याचे भविष्यवाणी अशीच आहे. असो, त्याचा आपल्याला विचार करण्याचं कोणतंच कारण नाही. काय चाललं होतं आपलं? तात्या पुढे बसलेलेच नाही, तर सामान्य खेळात असल्या मग सांगितलं असतं काय चाललं होतं. तर मग तो भविष्य पाहणारा म्हणला, अचूक भविष्य बघणारा होता, त्याच्या अंगावरती कोड आले होते. कोड. अहो, हे कोड कशाला राहतील? त्यावेळेला तसं तर तो भविष्य पाहणारा संतच वृत्तीचा होता. तो म्हणला, तुझ्या गावामध्ये एक सावकार आहेत आणि त्यांनी खूप मोठा यज्ञ केलाय, त्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हणावं फक्त तेवढे यज्ञाचं पुण्य मला द्या. त्यांनी त्यांच्या यज्ञाचं पुण्य दिलं की तुझा कुष्ठरोग संपूर्ण संपून जाईल, तुझा कोड बरा होईल. तो गेला सावकारांकडे, म्हणला, सावकार नमस्कार केला. का हो, आज काय काम काढलं आमच्याकडे? काय नाही, तुम्ही जो मागच्या महिन्यामध्ये यज्ञ केला होता त्याचं पुण्य मला देऊन टाका, माझा कुष्ठरोग बरा होईल. सावकार म्हणले, अहो यज्ञ आम्ही केलाच नाही, कधीच केला नाही यज्ञ, आणि तुम्हाला यज्ञाचं पुण्य द्यायचं कुठून? मोठ्या लोकांच्या नोंदी असतात, मोठ्या लोकांच्या, पूर्वीचा काळ तो. आणि मग त्या मजूरदाराला सांगितलं की बघा बरं, आपल्या काही नोंदी आहेत का? खजिनदाराला सांगितलं, बघा आपल्या काही नोंदी आहेत का? तर ते म्हणले, तसं आपण काही यज्ञ केलेलं कुठं आढळत नाही. नाही, तुम्ही काहीतरी खूप मोठी पुण्याची गोष्ट केली आणि त्यामुळे माझा कुष्ठरोग बरा होईल, तेवढं बघा. थोडासा खजिनदार हुशार होता. तो म्हणला, सावकार तुम्हाला आठवतं का? काय? आपण मागच्या महिन्यामध्ये बाजाराच्या गावाला जात होतो आणि जात असताना असा प्रसंग घडला होता. त्या कुत्रीला खूप भूक लागली होती, ती प्रसवली होती आणि आपण आपल्या संपूर्ण भाकरी त्या कुत्रीला खाऊ घातल्या. किंबहुना ते म्हणले त्याचंच पुण्य देऊन टाका, काय असेल ते. सावकार म्हणले, आम्हाला काय माहीत नाही, पण तरी आम्ही तुम्हाला यज्ञ केला असं समजून पुण्य देतो. सावकार म्हणले, मी माझ्या जीवनात मागच्या महिन्यात जो यज्ञ केलाय त्याच्या पुण्याने ह्याचा कोड बरा व्हावा असं म्हणले आणि कोड बरा झाला. काय सांग? म्हणजे पुण्य हे भूतांवरती दया करणं हे खूप मोठं पुण्य सांगितले. किंबहुना तुकोबारांचा खूप गोडा अभंग. उपकारी असे यारो निवरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आणि मग आपुला तो श्रम न विचारी.
तो समाजाची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य समजतो. म्हणून भूतांची दया ही भांडवल संता, भूतदया गायी पशूंचे पालन, ताढेल्या जीवन वना माझी. एखादा वनामध्ये जर तहानलेला असेल तर त्याला पाणी मात्र द्यावं बरं. आमचे आजोबा सांगायचे, ते म्हणायचे, ज्ञानेश्वर एक दिवस असा येईल की या लोकांना पाणी विकत प्यायला लागेल. किंबहुना तात्याही म्हणले त्या दिवशी, तात्याही म्हणले, तात्या म्हणले आमचे वडील सांगायचे, आजोबा तात्यांचे आजोबा म्हणायचे, म्हणले तात्यांच्या त्या दिवशीच विषय झाला आमचा की तात्या सुद्धा म्हणले की आमचे आजोबा म्हणायचे ह्या लोकांना एक दिवस पाणी विकत प्यायला लागल आणि ती वेळ सध्या महाराष्ट्रावर आलेली आहे. विठ्ठला भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. मग तो आपलं जीवन कसं वेच करतो तर शांती रूपानं. या जगामध्ये तो शांती रूपानं असतो. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट नव्हे, शांतरूपी नव्हे असं नाही, तर तो शांतिरूप आहे पण कोणाचा वाईट नव्हे. तो कुणाशीही आपलं वैरत्व करत नाही. तो संपूर्ण जगाशी अगदी नमस्कारी भूती विसरून याती, तेने आत्मस्थिती जाणितली, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग माझा निश्चित जान अर्जुना, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट. मग यामुळं नेमकं होतं काय तर वाढ हवी महत्व वडिलांची. तो त्यांच्या वडिलांचं महत्व वाढवतो आणि किंबहुना पुत्राच्या केलेल्या पराक्रमानं स्वतःच्या वडिलाचं अंतकरण हे गगना एवढं होत असतं. महाराजांचं प्रमाण आहे, पुत्राच्या विजय पिता सुखावतू जाय. जर आपल्याला असं वाटत असेल आपले वडील संतुष्ट व्हावे तर त्यांना जगातली कोणतीच वस्तू आणून देऊ नका तुम्ही, कोणतीच. त्यांना लिननचं कापड नको, कोसल्याचं कापड नको, त्यांना काही नको. त्यांना तुम्ही 2 टाइम भाकर जरी नाही दिली स्वतःच्या आई वडिलांना तरी चालेल, पण त्यांना मात्र तुम्ही मोठं होताना बघणं, किंबहुना तुमच्या जीवनाचा परमोत्कर्ष होणं, हीच आपल्या त्यांच्या जीवनातील खूप मोठी श्रीमंती. आणि खरं सांगू का, आई वडिलांच्या जीवनातील सर्वात मोठी श्रीमंती कोणती असेल तर स्वतःची मुलं चांगली असणं हीच आई वडिलांच्या जीवनातील खूप मोठी श्रीमंत आहे. मुलांसाठी पैसे कमवू नका तुम्ही. काय झाले, सध्याच्या मायबापांना खूप मोठं येडं लागले. काय, ते मुलांकरता इतके पैसे कमवतात की अगदी स्वतःच्या मुलांकडे लक्ष सुद्धा देत नाहीत. आणि किंबहुना मग एक दिवस असा येतो की पैसाच कमवण्यात संपूर्ण आयुष्य घातलेलं असल्यामुळे आणि पैसा कमवण्याच्या नादात मुलांकडे लक्ष न दिल्यामुळे ती मुलं इतकी बिघडतात की मायबापांनी कमवलेली सर्व संपत्ती एका मिनिटात खर्च करून टाकतात. किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची संतती अशी असावी की जगाला आदर्श अशी आपली संतती असावी. जगाला आदर्श काय, एक कोणते तरी एक तत्ववेत्ते होते, पाश्चात्य तत्ववेत्ते, त्यांचं मी पुस्तक वाचलं आणि त्यांनी असं सांगितलं, तुम्ही मेलात किंबहुना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे, बसलेल्यांना उभं राहिलेल्यांना सगळ्यांनाच, आणि किंबहुना जे इथं नाही आले त्या प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. की त्या तत्ववेत्त्यांनी सांगितलं, तुम्ही जर मेलात आणि तुमच्या खात्यावर जर 40,000 रुपये शिल्लक राहिले, 40,000 रुपये जर शिल्लक राहिले तर तेवढे 40,000 रुपये कमवण्याकरता तुम्ही जो वेळ घातला तो तुम्ही तुमच्या आयुष्यातला फुकट वेळ घालवला, असं त्या तत्ववेत्त्यांनी सांगितलं. विठ्ठला आणि आपलं तर चाललंय आमची 8वी पिढी काय खायला, काय माती खाऊ दे, तुला काय करायचंय. विठ्ठला शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. बरं महाराज, एवढ्या गोष्टी सांगितल्या, ह्याचा नेमका मूळ गाभा काय तर महाराज म्हणतात, अरे बाबा हेच या गृहस्थाश्रमाचं फळ आहे. हे महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे
तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. महाराज चकारात्मक सांगतात की बाबा हेच आश्रमाचे फळ आहे, परमपद बळ वैराग्याचे. आणि जगद्गुरु तुकोबाराय चकारात्मक सांगतात. आणि चकार खूप बेकार बरं राजे, चकार खूप बेकार. चकार हा एकाची निश्चितता करत असतो आणि चकार हा बाकीच्यांची व्यावर्तकता करत असतो. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. मग यामुळे होईल काय तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणे. आता आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन करू. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी. झाले का सगळे? राव द्या, अशीच येतो आम्ही सकाळी काकड्याला, लगेच खाली घेतली. अशाच विठोबा रखुमाई
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. काय करावं, महाराज बारीकन हारच मोठी झाली. विठ्ठला यथामती यथावकाश. मला जसं वेडं वाकडं जमेल तसं मी या अभंगावरती कीर्तन करण्याचा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानंच प्रयत्न केलेला आहे. तसं तर सांगू, मी या अभंगाचं काहीही चिंतन केलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. पण आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं मला जे काही वेडं वाकडं सुचलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. काय माहिती आहे का, काही वेळेला प्रसंग असा असतो त्या ओंकार महाराज, काही वेळेला प्रसंग असा असतो की आपण अभंगाचं चिंतन खोकलण्यास सगळं पाठ करून जाऊ द्या, पण पुढं माणसंच अशी बसलेली असतात की काहीच आठवत नाही दादा, काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाही. पण काही वेळेला प्रसंग असा असतो, काही वेळेला प्रसंग असा असतो की आपण अभंगाचं काहीही चिंतन न करू द्या आणि उभं राहू द्या, त्या माणसांनी पाहिलं तरी आपल्याला सहज चिंतन सुचतं. किंबहुना ज्ञानोबारायांच्या जीवनातला सुद्धा प्रसंग तसाच हो. ज्ञानोबारायण एकाने विचारलं, माऊली, ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक अकाट्य आणि क्रांतदर्शी ग्रंथ लिहिला, हे तुमच्या जीवनामध्ये घडलं कसं? नेमकं तुम्ही कोण्या कॉलेजमध्ये गेले होते, कोण्या विद्यापीठामध्ये गेले होते? माऊली म्हणले, अहो भाकरीची सोय नाही, ती विद्यापीठाची आणि कॉलेजची भाषा काय करता? कोण्याच कॉलेजमध्ये गेलो नव्हतो, कोण्याच विद्यापीठामध्ये गेलो नव्हतो, पण माझ्या डोळ्यापुढं माणसा अशा उंचीची बसली होती की त्यांनी माझ्याकडं पाहिलं तरीही त्यांच्या नजरेतून, माझ्या मुखातून ज्ञान प्रसरत. ज्ञानोबारांची होई, तुमची दिठीवीची ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. मग बाऊली तुम्ही केलं काय? काय ते सावली दे कोणी लोळे, श्राम तुझी मी. म्हणून यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, खरंच बहीण भावाचं प्रेम काय वेगळंच असतं. किंबहुना आमचे गुरुजी सांगत असतात की माणसाच्या जीवनामध्ये आई गेली ना, आपले आई वडील गेले ना, बहीण ही आपली माय असते. किंबहुना मागे एक मी फेसबुकला एक पोस्ट टाकली होती, त्यामध्ये एक असं एक वाक्य लिहिलं होतं की बहीण म्हणजे काय असतं तर मायेचं साजूक तूप असतं आणि आईचं दुसरं रूप असतं, असं आहे. त्यामुळं ह्या बहीण भावाचं प्रेम एक जगाला आदर्श असणारं प्रेम आहे. आणि ह्या प्रेमाचा आदर्श जगापुढं शेवटच्या श्वासापर्यंत राहावा, अशीच विश्वमौली ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, पांडुरंग परमात्मा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे चरण प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा जर यदा कदाचित काही चुकला असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. कारण माणसाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे दोष असतात. रक्ताचे दोष असतात, वस्त्राचे दोष असतात, पाण्याचे दोष असतात, जागेचे दोष असतात, अध्यापकाचे दोष असतात, अध्ययनाचे दोष असतात, संगतीचे दोष असतात. अशा अनेक प्रकारच्या दोषांना माणसाची बुद्धी युक्त असल्यामुळे संयुक्तित निर्णय देऊ शकत नाही. कारण मी माणूस आहे, संत नाही. म्हणून पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, बोलिलो ते आता काही जाणता नेनता, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगी माझी माय, स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली, तुका म्हणे लाड दिला तैसा पुरवा कोड, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि एक खूप महत्त्वाचं नाव राहिलं ते म्हणजे आपले आदरणीय परमपूज्य नवीन तरुण पिढीचा आदर्श, ते म्हणजे विकास दादा बालवडकर. ते सुद्धा अगदी पाठीमागं बसलेले आहेत. मला खूप बरं वाटलं. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो.
आणि सेवेला पूर्णग्राम देतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय